फ्रेंड्स, दिस इज अथर्व गवाणकर आणि आज मी आलेलो आहे तुमच्यासमोर एक नवीनची सुंदरशी व्हिडिओ बनवून. तर आता आपण लास्ट एपिसोडमध्ये काय केलेलं, आपण एक पार्क बनवायचं ठरवलेलं. आपण सगळं सेटिंग वगैरे सगळं केलेलं, फक्त आपला पार्क राहिलेला होता. तर आता तोच मी पार्क बनवायला जातो आहे. आणि आता मग माझा एक प्लॅन आहे. माझा मित्र आहे ना, त्याने मला सांगितलं की तू आता करतो आहेस गेमिंग, तर त्याच्यात तू आता सगळं बनवलंस, पण आता तू अजूनपर्यंत एक हे नाही बनवलंस, रेस्टॉरंट आणि एक काय म्हणतात अपार्टमेंट बिल्डिंग राहायची जी असते ना. तुम्ही बोलाल की नाही तू तर बनवलंस ना ती मोठीशी पिंक कलरची बिल्डिंग. नाही फ्रेंड्स, दॅट इज वन हॉटेल. आणि आता मी एक नवीन बिल्डिंग बनवायला जाणार आहे. तर ना एक गोष्ट मी करतो आहे, कारण की मी आधीच ते करून ठेवलेलं होतं, कारण की तुम्हाला अजून बोरिंग नाही दिसायला पाहिजे होतं, म्हणून मी ते आधीच करून ठेवलेलं. तर आता हे तर माझं नॉर्मल वर्ल्डवर आहे, मी काहीच नाही झालेलं, पण मी तुम्हाला त्या वर्ल्डमध्ये नेतो त्याच्यात मी माझं सुरू केलेलं होतं. जसं की आपला हॉटेल आहे, हॉटेल नाही काय म्हणतात, आपलं पार्क बनवलेला, रेस्टॉरंट, सगळं म्हणजे जे जे आता मी बोललो ते अपार्टमेंट, रेस्टॉरंट आणि पार्क, हे तिन्ही मी बनवलेलं ह्या वर्ल्डमध्ये, ज्या वर्ल्डमध्ये आता आपण चाललेलो आहे. आणि आता तो वर्ल्डमध्ये आता आपण काय करणार आहे, मी दोन कामं झाले माझी, फक्त आपले अपार्टमेंटचं राहिलेलं आहे काम, तर आपण तीच आता बनवणार आहे. पहिलं मी तुम्हाला परत एकदा टूर देईन, म्हणजे नॉर्मल असं टूर देईन आणि तुम्हाला मी दाखवीन. आणि ना आतापासून मी सांगतो, प्लीज सॉरी फ्रॉम टू वीक्स मी व्हिडिओ नाही टाकत आहे, कारण की मी गावात गेलेलो म्हणून. पण आता मी आलेलो आहे, तर आता मी मस्तशी असे व्हिडिओज टाकणार आहे. तर बघा, आपला जो पार्क आहे हा रेडी आहे. आणि ना आता मी रेस्टॉरंट बनवलेला, हा आपला रेस्टॉरंट आहे, काय बोलतात तेच नाही. आणि इकडनं मी एक काच बनवलेली, त्याच्यातून मी आतमध्ये विलेजर्स टाकलेत अंड्यानी. बघा एवढी सगळी विलेजर्स आहेत इथे. तर हा आपला रेस्टॉरंट आहे आणि इथे ना कोणी येऊ नाही शकत बिना माझ्या परमिशनच्या, म्हणून ना इथे मी काय करतो, इथे मी काच लावून ठेवतो, याच्याने मी बघू शकेन यांना कधी मूड नसेल त्याचं तर. आणि बघा ही लोक सगळी बाहेर निघतात, म्हणून ना इथे मी एक आता काम करतो, हे बंद दिसणारच नाही त्या लोकांना, काय करायचं करा. आणि आता यांच्या हुवांग मला आवडत नाही. आणि आता ही बघा, ही एवढी मी मोठी बिल्डिंग बनवलेली, तुम्हाला दाखवतो मी काय पॅटर्न फॉलो केलेला. तर इथे दोन्ही साईडला, यावाल्या साईडला मी काच लावलेली, आणि जे असे लाईनवाले त्यांना मी लाईन्स लावलेले, ते बघूच शकतात. आणि ना आता मी एक फ्लोअर कंप्लीट केलेला होता. आणि काय झालं प्रॉब्लेम माझा, की मी 4 रूम बनवतो ना, म्हणजे 4 डिफरंट व्ह्यूज. मग 4 डिफरंट व्ह्यूज आहेत, तर मग कोणाला तरी जास्त व्ह्यूज दिसतात, कोणाला तरी कमी व्ह्यूज. म्हणून ना मी आता एक ठरवलं आहे की जी बॅक साईडवाले आहेत ना, बॅक साईडवाल्यांसाठी आपण क्रिकेटचं स्टेडियम बनवूया. तर आता माझा तोच मूड आहे की आपण एक आता क्रिकेटचं स्टेडियम पण बनवू पुढच्या एपिसोडमध्ये. आणि आता मी तुम्हाला दाखवतो की बिल्डिंग मी कशी आहे ही बिल्डिंग. तर आता काय आहे, हे आपलं ग्राउंड लॉबी म्हणतात ना, लॉबी एरिया. अँड दिस इज अवर लॉबी एरिया. तुम्ही या, घर घ्या, काय करायचं ते करा. आणि नंतर तुम्ही आपला पहिला मधला जो आता बनत आहे, जो आता बनलेला आहे, फक्त त्याची वरची छत बनवायची आहे. आणि ना मी असे रूम्स बनवलेले आहेत 4, 2 मोठे आणि 2 स्मॉल. तर ना हा एक रूम आहे, खूप मोठा आहे, चांगला पण आहे, पण इथे दरवाजे खूप सारे, बिकॉज दिस इज ॲक्च्युअली लार्ज, व्हेरी लार्ज बाल्कनी, बट त्याला खूप मस्त आहे, कारण की दिस इज हॅविंग द बेस्ट व्ह्यू. आणि आता हे जे घर झालं की येतं मग आपलं कुठचं ही साईड, त्याची ऑपोजिट साईड पण तुम्हाला दाखवतो. त्याची ऑपोजिट साईड त्याला मी काहीच नाही आहे, म्हणून मी काय केलं, इकडे ए आपलं चॅनलचं नाव लिहिलं ए, ठीक आहे. आणि ही बॅक साईड आहे, बॅक साईडचा रूम असा आहे, असा. आणि तुम्ही एवढं लवडूच नाही, तर ना इथे असं वर जायचं आणि इथे तुम्हाला एक रूम मिळणार आहे असं झोपायला वगैरे, कारण की त्या मोठ्या रूम्स ना मी एक दिला आहे बेडरूम, पण त्यांना फ्लोअर नाही आहे, तर ह्या दोन्ही रूम्सना ना फ्लोअर ठेवलं. तर हे दोन्ही फ्लोअर्समधली बाल्कनी या साईडची, ज्या साईडला आता मी आलो ती खूप चांगली आहे, पण ती साईड आहे त्याला आपण आता अजून चांगलं करायचा प्रयत्न आहे माझा. तर आता हेच आता आपण बनवूया. आज ना आपण काम करणार आहे की आपण सगळ्यात चौथा मजला आहे ना, हा दुसरा मजला,
दुसऱ्या सेकंड फ्लोअरला आपण सगळी अशी घरं बनवणार आहे. पण ना इथे मी एक ठरवलं की आता आपण पहिला फ्लोअर ठेवला आहे, त्याला जसं केलं तसंच करणार आहे. ओन्ली लिटल बिट चेंज. आता काय होतं की जे हे वाले रूम्स होते हे सगळे व्हाईट आहेत, बट इथे आता माझं एक मूड वाटतं की ब्लॅक करू. पण ना मग पुढचा जो फ्लोअर असणार त्याला ब्लॅक नाहीतर मी काम करीन ग्रे किंवा व्हाईट. इनसाईड मी ग्रे केलं तरी चालेल, पण आउटसाईड आय शुड बी डू व्हाईट बिकॉज पुढच्या फ्लोअर जायला माझी वाट लागेल करायला. आणि तुम्ही आता बोलले अलाइन का नाही होते, मी एक जोक सांगतो. मी इकडचं बरोबर केलं आहे ही साईड, पण मी चुकून ही साईड चुकलो आहे, कळलं? म्हणून मी चुकलो म्हणून आता मला तेच करावं लागतं आहे. तर आता अलाइनमेंटला पण प्रॉब्लेम आहे, पण ती प्रॉब्लेम होत नाही आहे कारण की मी हर एक घराची हाईट 5-5 ब्लॉक ठेवली आहे आणि त्याच्यावर एक ब्लॉकवर मी हे बनवतो आहे दुसऱ्या फ्लोअरचा एरिया. आणि ना आधी माझा मूड होतं की आपण ना पहिला फ्लोअर गॅरेज बनवूया. गॅरेज नाही काय म्हणतात, स्विमिंग पूल. पण नंतर मी ठरवलं की आपण आता जी एवढी खाली जागा आहे तुम्हाला दाखवतो. इकडे खाली जागा आहे. कुठे गेलो यार, शिट. थांब एक सेकंड. हे काय येतं मलाच नाही कळत आहे गाईज. आता पुढचं आपण बघतोय. अरे हो, आलो आलो. आता लोड व्हायला लागणार थोडा वेळ, मला नाही माहिती. टन 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 टन. इकडे बाबा ये रे बाबा ये 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 रे बाळा. ऐक. तर आता आलो वर्ल्डमध्ये आलो. हां, कुठे गेला तो खालचा फ्लोअर? मग दाखवतो मी का नाही करत आहे. तुम्हाला मी दाखवतो की काय प्रॉब्लेम झाला आहे. ह्या वेळेला मी बनवत नाही आहे कारण की मला असं रिस्क वाटतं आहे. कारण की मी हा जो समोरवाला हा जो हॉटेल आहे ह्याला मी तसंच केलं आहे. ह्याला ना मी वर केलेलं, वर पण मी आता करणार नाही आहे ना खाली केलं तर काय होणार. थांब, इथे ना 2च फ्लोअर आहे अशी. तर ही बिल्डिंग छोटी आहे म्हणजे फ्लोअर ना जरा आहे चांगली, मोठी फ्लोअर आहे. बघा सगळं पाणी येतं, हे बघ खाली सगळं पाणी येतं. ठीक आहे, म्हणून मी ठरवलं की ना मी वर करणार आहे ना पहिल्या फ्लोअर्समध्ये. मी करणार आहे डायरेक्ट जी आपली जागा आहे ना, बघा हा आपला हॉटेल आहे, त्याच्यासमोर जी ही जागा आहे, ही जागा नाही तर आपण सगळं एंट्री मारणार. सो जी ही जागा आहे आय थिंक आपण ना काय करणार आहे, मी इथे जी बॅक साईड आहे ना, बॅक साईडला इथे मी एक एरिया बनवीन आणि तिकडे प्लेइंग वगैरे सगळं आपल्याला चालू असणार, स्विमिंग पूल वगैरे. मग ते आता आपण इकडे करणार आहे. आता तोपर्यंत मी पटापट हे करून घेऊया आणि मग आपण परत काय करूया, आपण सेकंड फ्लोअरचं बघूया घर कसं बनवायचं आहे. आणि मग आपण बाकीचं काम पुढच्या व्हिडिओमध्ये करू. प्रॉब्लेम आता नाही एंड करत आहे मी, हे बनलं की मी एंड करणार आहे. ठीक आहे, आता पटापट बनवून घेतो. तुम्ही बोलाल इकडे जागाच नसणार. लेट मी क्लिअर यू. तुम्हाला दाखवतो जागा नाही आहे ना. हे बघा 2 ब्लॉकचं तर असतो तुमचा कॅरेक्टर, त्याच्याकडे जागा नाही म्हणून मी जागा ठेवली आहे. I have kept a place. My brother or sister or auntie or uncle or ताऊ काका चाचा जो पण बघताय मी केलंय. मला सगळं माहिती आहे की काय करायचं आहे. आणि ही बिल्डिंग बनवायला मला माहिती आहे पूर्ण 2 वीक 4 जागा ना मी गेलो आणि मी बनवलंय. आणि हा जो पूर्ण वर्ल्ड आहे जो मी बनवतोय त्याला मला बनवायला लागले असतील 2 महिना, कारण की मी दुबईला गेलेलो, त्याच्यानंतर आता मी गावात गेलेलो, शिमग्यात गावात गेलेलो दोनदा. एकदा मध्ये फेब्रुवारीत गेलेलो आंगणेवाडीत आणि दुसऱ्यांदा मार्चमध्ये आता गेलेलो मी शिमगाव. तर तुम्ही बघितलं असेल तर आपल्या इन्स्टाच्या ह्याच्यावर माझा जो हँडल आहे अथर्व 888
THARVA अथर्व आणि गवाणकर त्या ह्याच्यावर त्या हँडलवर माझ्या आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि प्लीज मी आता एक नवीन हे बनवलं आहे अकाउंट आपल्या ह्याच्यावर, कशावर म्हणतात, इन्स्टावर मी एक नवीन अकाउंट बनवलेलं आहे. आणि ना आता आपण एक काम करूया, त्याचा जर फॉलो करा प्लीज. आय एम हॅव्हिंग अ हंबल रिक्वेस्ट, प्लीज ना करा ना, करणार ना. हा तरी बघा केवढं डार्क वाटतं, डार्क गेलं. इथे मी असंच करणार आहे, असे मग इथे मी असे 2 करणार, हर एक दरवाजाच्या खाली असे करणार आहे मी. तर खूप डार्क वाटतं. आणि आता इथे पटापट मी बनवतोय. आणि मग आता ना आपण हे बनवले, तर आता पटकन बनवतो मी हे. आता आपण लिफ्ट बनवूया आणि मग आपण व्हिडिओ एंड करूया आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण बाकीचं काम करू. चला आता मी एंड करतो हा व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.